तर हाय गाईज, तुमचं आमच्या छोट्या स्वागत आहे. तर आम्ही जाणार होतो यात्रेला. इकडे म्हणतात आनंद मेळा, आमच्याकडे म्हणतात यात्रा. तर आम्ही यात्रेला जाणार तर आमची इथं चालू होती तयारी. माझ्या मुलीची तयारी झाली होती. माझ्या मुलीने तिची बॉटल वगैरे भरून घेतलेली होती. तर आम्ही इथं तयारी करून निघणार होतो यात्रेत. बघा माझ्या मुलीला किती आनंद होतोय जाण्यासाठी. तर आम्ही निघलोय आता बाहेर. चला मी कुलूप वगैरे लावते आणि लगेच निघाल. आमच्या शेजारची दीदी पण आमच्यासोबत येणार होती, तर तिची तयारी चाललेली होती. लगेच तिची तयारी झाल्यानंतर आम्ही लगेच बाहेर जाणार. माझ्या मुलीची खूप घाई चाललेली होती तर मम्मी चल म्हणून. तर लगेच मी तिचं ऐकून कुलूप वगैरे लावले, कुलूप घेतले. ती पण कुलूप घेतलंय पण मी कुलूप लावलंच नाही. लगेच कुलूप न घेता चप्पलकडे गेली, नंतर रिटर्न आली, नंतर कुलूप वगैरे लावलं. तरी तो कुलूप लावून झालं. कुलूप वगैरे लावून पडदा वगैरे लावलात आणि आम्ही निघालो. तर आलो आम्ही पार्किंग मध्ये. आमच्या बिल्डिंग मध्ये त्या दिवशी कोणीच नव्हतं, सगळे बाहेर गेलेले होते. तर आम्ही निघलो. आमच्या मागे डॉगी लागला. डॉगीला पण आमच्या सोबत यायचं होतं. तर डॉगीची नाही, त्याला म्हटलं तू घरी निघालो कच्च्या रस्त्याने. तर बघा कच्च्या रस्त्याने निघालो आम्ही. माझ्या मुलीला खूप आनंद होतोय, त्यामुळे ती नाचत निघाली बघा. नाहीतर माझे पाय दुखते, माझे हे दुखते, ते दुखते अशी करत. आज खूप तिला आनंद असल्यामुळे ती आमच्या मागे निघाला. आलो आम्ही पक्या रस्त्यात. तर चलो बघा आम्ही हायवेला आलो आणि इथे आम्ही यात्रेचा रस्ता विसरून गेलो. त्यामुळे आम्ही मग इथं आल्यानंतर आजूबाजूला बघितल्यानंतर आम्हाला दिसली झोपाळी, लाइटिंग वगैरे दिसली. आमच्याकडे याला झोपाळाच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. झोपाळा, पाळणे, असे आगास पाळणं असं काहीतरी म्हणलं जातं. आम्ही झोपाळे पाळणेच म्हणतो त्याला. ते दिसल्यानंतर आम्ही लगेच आलो बघा. लगेच आम्ही केली एंट्री आतमध्ये. आलो बघा आम्ही. आम्हाला खूप छान वाटलं, कारण आम्ही खूप दिवसापासून म्हणत होतो की आम्हाला जायचंय, पण तो दिवसच येत नव्हता. फायनली तो दिवस आलेला आहे. आलो बघा. पहिले बघून वगैरे घेतलं, पण दीदी म्हटली आपण आधी बघून वगैरे घेऊ, नंतर बघू की कुठं काय घ्यायचं काय नाही. त्यामुळं आम्ही पहिलं फिरून घेतलं सगळीकडे, सगळ्या बाजूने बघितलं. तर दीदीला घ्यायचं होतं, थोडं कानातले वगैरे घ्यायचे होते. तर दीदीने मला दाखवले की काकू आपण तिथे जाऊ, आधी तिथलं सगळं घ्यायचं आणि नंतर मग पाळण्यामध्ये वगैरे बसायचं. तर तिला म्हटलं ठीक आहे चालेल. मग आम्ही गेलो दुकानाकडे. तर लगेच माझ्या मुलीला दिसली बॉटल. ती म्हटली की मम्मी मला बॉटल घ्यायची. पण तिच्या शांततेसाठी तिला नेलं बॉटल पाशी. तिला दाखवली, पण बॉटल वगैरे काही घेतली नाही. तिला फक्त दाखवासाठी दाखवलं. त्यानंतर लगेच ठेवली. तिला म्हटलं तिकडे आल्यावर परत घेऊ. त्यानंतर आम्ही शेजारी दुकान एक होतं कानातले वगैरे, ते कानातले वगैरे चेक केले. त्या दीदीला घ्यायचे होते. मग आम्हाला जे घ्यायचे होते ते तिथे चेक केलं आणि चेक करून आम्ही निघलो झोपाळ्याकडे, पाळण्याकडे. तर आम्ही पाळण्याकडे निघालो. दीदीला बसायचो होतं, दीदीला आणि माझ्या दीदीला बसायचो मोठ्या पाळण्यामध्ये. मला बघ, तिलाही पण दाखवलं होतं बघा, पण तिला इथं नव्हतं बसायचं. पण ती पण त्या पाळण्यामध्ये नाही. आणि मग आम्ही शोधत होतो माझ्या लाईक बरं, कारण मला. मग फायनली आम्ही असं शोधला आणि पे केलं आणि निघालो आम्ही. चलो तिकीट वगैरे दिली त्यांनी. लगेच आली माझी दीदी म्हणते मम्मा मला यायचं. तिला काय सांगू, मलाच भीती वाटत होती. तिला काय सांगू की तुला कुठं बसून नेऊ, पण तरी पण ती तिच्या पप्पाच्या मागं लागून. नंतर आम्ही गेल्यानंतर तिच्या पप्पाला तिकीट काढून मागितले आणि माझ्या मागून आली ती. आम्ही बसल्यानंतर तर तिथं आमचे शॉर्ट व्हिडिओ चालू होते, म्हणून खालीवर करत होते. त्याला वाटलं की ह्या का अशा करत आहेत. मग दीदी आली, दीदीने तिकीट वगैरे दिले. नंतर गेलो होतो आम्ही आणि नंतर आमच्या मागे माझी दीदी आली बघा. आता दिसणार नाही, पण ती बसल्यावर दिसणार तुम्हाला लगेच. बसलोत आता झाली. त्यांनी केली चालू बघा. पहिल्या राऊंडला मला भीती नाही वाटली, कारण स्लो होतं. पण दुसऱ्या राऊंडला त्याने खूप फास्ट केली. त्यामुळं पण जी मनात भीती होती ना ती निघून गेली. काय वाटलं. सोबत दीदी होती
आणि माझी दिदी बसतानी भिडली नाही, ती आली पण उतराच्या वक्ती तिला खूप भीती वाटत होती, त्यामुळे ती बघा अशी घाबरत उतरली आणि दिदीचा हात धरून आली. बघा किती उतराच्या वक्ती घाबरत होती बघा. आणि नंतर फायनली आम्ही बसलो, एन्जॉय केला आणि उतरलो. ती उतराच्या वक्ती पण खूप घाबरत होती. आलो आम्ही. चला तर आता आम्ही करणार थोडंसं समोर जाऊन बघणार कुठे काय आहे काय नाही. तर मला अजून पण दीदीचं मन त्या पाळण्यातच होतं. म्हटलं दीदी तू नंतर ये कधीतरी. तर आम्ही इथं बघितले तर खूप सारे गेम वगैरे होते, चेंडू गेम, म्हणजे आपण नंबर वगैरे चिडून ते असं काहीतरी होतं, नंबरचे प्राईज होते असं होतं. आणि ते वगैरे आम्ही खेळलो नाही, खेळायची इच्छा होती पण नाही खेळलो. नेक्स्ट टाइम नंतर मग तिथून वगैरे सगळं बघितलं आणि मग आम्ही गेलो. आम्हाला घ्यायचा होता गॉगल, आमच्याकडे म्हणतात त्याला चष्मा, तर ते घ्यायचं होतं. मग ते दुकान आम्ही बघत होतो, ते बघत होते. तिथे गेलो, तिथं खूप गर्दी होती, मुलं होती जास्त करून. पण आम्ही दोघी न घेता तिला घेऊन दिला आणि तिथून मग तिथून एक शेजारचं एक दुकान होतं, तिथं गेलो. तिथं क्लचर वगैरे ते घेत होतं, ते क्लचर वगैरे सगळं घेऊन सगळं झालं घेऊन आमचं. दीदी म्हणत होती, दीदी बघत होती मोठं आणि घेतलं तिने छोटं. चालली होती आमची शॉपिंग. त्यानंतर आम्ही ते शॉपिंग करताना काय आहे नक्की तुम्ही सांगा, मला पण काही कळालं नाही, याला काय म्हणतात ते मला पण माहित नाही. तर हे वगैरे बघून सगळं झालं आणि आम्ही निघालो घराकडे. तर चाललो आम्ही आमची शॉपिंग. बघा किती मोठी केली आम्ही शॉपिंग. नेलं माझ्या नवऱ्याला सोबती, पण त्यांनी अकाउंट केला का माझंच खाली. तर धन्यवाद. जरा